द बहुजन आवाज. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दारव्हा तालुक्यात करण्यात आलेले आहे. या अभियानाचा या शिबिराचा दुसरा टप्पा दारव्हा तालुक्यात राबविण्यात येत आहे. याविषयी अधिकृत माहिती आणि अधिक माहिती आपल्याला देत आहे दारव्हा तहसीलचे तहसीलदार. प्रत्यक्ष आपण त्यांच्याशी विचारणा करूया आणि त्यांच्याकडूनच या अभियानाविषयी या शिबिराविषयी जाणून घेऊया. सर, आपण दारव्हा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि एकूण आपण मंडळामध्ये हे अभियान राबविणार आहात. तर एकूण कशा प्रकारचं अभियान, किती तारखेपासून राबवणार आणि अभियानामध्ये काय काय होईल याविषयी सांगा. नमस्कार, मी तहसीलदार दारव्हा. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा 1 हे आपण दिनांक 7 मार्च पासून त्याचं नियोजन केलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7 तारखेला चिखली येथील ग्रामपंचायत कार्यालयात हे महाराजस्वचं समाधान शिबिर आहे. यामध्ये महसूलच्या जेवढ्या काही सेवा आहेत त्या सर्व सेवा देण्याचा आमचा एका छताखाली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासोबतच इतर सर्व शासकीय डिपार्टमेंट्स याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यात ग्रामविकास आहे, कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, त्याचबरोबर एस.टी. महामंडळ आहे आणि भूमी अभिलेख सुद्धा या हे डिपार्टमेंट यात सहभागी होणार आहे. यात प्रामुख्याने महसूलच्या संजय गांधीच्या योजना असो, पुरवठ्याच्या योजना असो किंवा 7/12 निगडीत जे जे काही शासन निर्णय अलीकडच्या काळात झालेले आहेत किंवा जुने काही जे काही निर्णय आहेत त्याप्रमाणे सर्व कार्यवाही आमची या दरम्यान होणार आहे. तर आपण सांगितले की पहिला टप्पा चिखली येथून सुरू होणार आहे. तर एकूण किती मंडळामध्ये हे शिबिर राबविण्यात येत आहे? आपलं एकूण हे सर्व 7 मंडळ आहेत आपले महसूल मंडळ. त्याच्यामध्ये पहिला हा चिखलीला आहे 7 तारखेला, त्यानंतर 14 तारखेला लोहीला होणार आहे, त्यानंतर 10 एप्रिलला लाडखेड, 17 एप्रिलला मांगकिनी, 29 एप्रिलला बोरी खुर्द आणि 8 मेला महागाव कसबा आणि सगळ्यात शेवटी 15 मेला मोठा कार्यक्रम हा दारव्हा नगरपालिका हद्दीमध्ये आपण घेणार. तर आपण सांगितलं की 7 मंडळामध्ये महसूल मंडळामध्ये हे अभियान किंवा मग समाधान शिबिर राबविण्यात येत आहे आणि आपण त्याच्या तारखा सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर शेवटी आपण जनतेला किंवा नागरिकांना काय आवाहन कराल याविषयी? खरं तर आपण वर्षभर आपल्या शासकीय सेवा या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही लोकांना तहसीलला येऊन त्यांचं काम करून घ्यावं लागतं. तर आमचा प्रयत्न असा आहे की या शिबिरादरम्यान कुठलाही व्यक्ती हा तहसीलला न येता मंडळ स्तरावरच त्याचं समाधान करण्याचा आमचा प्रयत्न राहील. शासकीय डिपार्टमेंट कुठलंही असो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पहिला आमचा प्रयत्न हाच राहील किंवा 7 तारखेला जो काही लाभ पात्र व्यक्ती, गरजू व्यक्ती असेल त्यांना देण्याचा हा आमचा प्रयत्न राहील. परंतु काही अर्धन्यायिक स्वरूपाचे कामकाज असतील तर त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून अर्ज स्वीकारून तो लवकरात लवकर या अभियान काळात जो सांगितला तुम्हाला दिनांक जेवढे सांगितले त्या अभियान काळातच आमचा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. माझी चिखली मंडळातील सर्व नागरिकांना विनंती आहे, त्यांनी 7 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचे काही अडचणी असतील शासकीय योजनांबाबत तुम्ही अवश्य तिथं हजर राहावं. आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती पण केली आहे गावोगावी आणि त्याचा लाभ घ्यावा. कुठलाही विषय असेल आमच्या पातळीवरचा तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. जर आमच्या पातळीवरचा विषय नसेल तर वरिष्ठ कार्यालयाकडचा विषय असेल तर आम्ही तिकडेही पाठपुरावा करू. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे लोकांना, हा कार्यक्रम हा फक्त लोकांसाठीच आहे. लोकांनी त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. ज्या काही समस्या असतील, ज्या अडचणी असतील, ज्या सुटणाऱ्या आहेत आमच्या मार्फत त्या आम्ही नक्कीच सोडू. अडचणी आहेत त्याही सोडू, परंतु आपलाही सहभाग तितकाच मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व जे काही प्रतिनिधी आहेत, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि चॅनलचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार करावा, जेणेकरून हा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यापर्यंत, सर्व व्यक्तीपर्यंत हा मेसेज आहे.
निश्चितच. तर सरांनी सांगितलेलं आहे की 7 मार्च पासून तर 15 मे पर्यंत हे समाधान शिबिर चालणार आहे. तर या शिबिरामध्ये जनतेने किंवा नागरिकांनी आपल्या समस्या, आपले प्रश्न किंवा आपले जे काही शासकीय कामे असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या कामासाठी त्यावेळी अर्ज स्वीकारले जातील आणि ते जर काम नेमकं त्या दिवशी होत नसलं तर त्या समाधान शिबिराच्या या कालमर्यादेमध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे. तरी जनतेने या कार्यक्रमाला, या समाधान शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि त्यामध्ये आपण सहभागी व्हावं